अहो तो मुलगा बघा, हाच असणार तो खडू स्टुडिओ वाला. मी कशाला सांगू, मी तर डिडिक्शन आहे. जाऊ दे, ऍड्रेसच देतो. बसा बोंबलं तिच्या आईला. हमको किसी ने बोला कि इधर वीसीआर रिपेयर करता है करके. वो तो पहले करता था. तू जा ना बाबा प्लीज. तू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी इथून बाहेर पडणार नाही. अहो एक प्रश्न विचारू का? आपण खरंच ते व्हीसीआर वाल्याच्या इथे जाण्याची गरज होती का? होते चूक माणसाकडून, चुकतं जजमेंट कधी कधी. आणि विद्यू, तू एकदम शांत राहा, अजिबात काही बोलू नकोस. आणि तुझं पुत्रप्रेम तर अजिबात आड येऊन देऊ नकोस. नाही, मी आता काहीच बोलणार नाही. जे काय बोलायचे ते तुम्हीच बोला. अहो ऐका ना, मला जरा टेन्शन येतंय. हो, एक काम कर, त्या संपेला फोन कर आणि विचार लेटेस्ट स्टॅटस काय आहे ते. म्हणजे आपल्याला इथून ही सिच्युएशन कशी हँडल करायची ह्याची स्ट्रॅटेजी बनवता येईल. ऐका ना, मला खरंच टेन्शन येतंय. हो, काय आठवतंय ना संपी काय बोलली होती ते? हा. हा स्टुडिओ वाला जरा हा? चक्र में. आपली संपी काय कमी चक्रम आहे. कॉल कर संपीला कॉल कर. आपण पण बघूया ना कोण किती चक्रम येते. आपण ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ती आता दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. असं काय करतेस ग संपे? उचल ना फोन. गणेश 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 गणेश, ऐका ना. विद्यू, जोपर्यंत हे चॉकलेट माझ्या तोंडात आहे ना तोपर्यंत आपण इथे आहोत. ज्या क्षणी हे चॉकलेट तोंडातलं संपेल त्या क्षणी आपण करणार आक्रमण. संध्याकाळी सगळे गेले की मी इथेच बसतो. मला बरं वाटत. आले वाले 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 संपत आता इंगळे इथे काय करतायत? अरे वा, हे पण आहेतच का इथे? हो, या 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 बसा बसा, आत बसा. थांब, तुझ्या डोक्यावरच बसतो आता. का तुम्ही का थांबला? छान चाललं होतं तुमचं. गोल गोल राणी, इथे इथे पाणी. हो, काय बोलताय तुम्ही? तू मध्ये बोलू नको असं विद्यू. त्या तुझ्या लाडक्या गाढवाला हीच घेऊन आली होती ना इथे. अरे आपण इतक्या वेळापासून हिला कॉल करतोय आणि या मॅडमचं इथे काय चाललंय? मेरी गो राऊंड, मेरी गो राऊंड, मेरी गो राऊंड, मेरी गो राऊंड. नशीब त्या लाडक्या चिकूला नाही मागे बसवलं. कुठे आहेत चिरंजीव, कुठे आहेत? चलो चलो, व्हिडिओ. मम्मी रेडी. काय चाललंय? अहो बोला ना. काय? बोलतो ना. जरा महत्वाचा मेसेज आला होता. काही नाही रे, सहज म्हटलं ते आपल्या कॅसेटचं कुठपर्यंत आलंय ते बघूया ना, सहज. थँक्यू. ऍड्रेस बरोबर मिळाला ना? हो रे दादा, त्या साऊथ इंडियन दुरुस्तांनीच आम्हाला सांगितलं की व्हीसीआर दुरुस्त करून गेले म्हणून. खूप फास्ट आहात तुम्ही. झट किती गेलात, फट किती आलात. व्हेरी फास्ट प्यारे. हे एक मिनिट, डोंट टेल मी तुम्ही त्या व्हीसीआर रिपेअर शॉप मध्ये पण जाऊन आला? डिस्गस्टिंग यू गाईज. अरे पण का? अरे ऐक ना बाबा, आमचा तसा काही हेतू नव्हता रे. आम्ही फक्त, आणि तुला माहितीये का, त्यांनी आम्हाला त्यांची सचिन तेंडुलकर वाली सक्सेस स्टोरी सुद्धा सांगितली. खूप पक्का होईल ना पण ते. पकाव लोकांची गंमत माहितीये ना मम्मा? त्यांना कळतच नाही ते किती पकाव आहेत ते. टॉर्चर
तुला कळतं नाही सगळं तुझ्यामुळे होतंय ते. आय एम सॉरी रे चिकू. येतो येतो हा. जा ना. तुला कोणी सांगितलं होतं नसता आगाऊपणा करायला? तेच तर कशाला दिला तिकडचा ऍड्रेस? बघ तरी तुला काय आहे की नाही रे? ती मग अरे तुम मेरे पे क्यों भड़क रहे हैं? तुम्हारे मम्मी पापा इधर आए, वीसीआर रिपेयरिंग वाले का एड्रेस पूछा, मैं खाली दिया. बधिर का मी जे ह्याला विचारतोय हा मला तेच सांगतोय. चिकू तू ह्याच्या दिसण्यावर जाऊ नकोस हा. मत चालू आहे हा. अरे 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 तुमको मिलके मेरे को लगा मेरे को एक टाइप ही है. तुम तो मेरे को भाषण बोल रहे. टॉपिक चेंज करू नको. तू टॉपिक चेंज करू नको. मी टॉपिक चेंज करत नाहीये, पण तूच विचार कर ना. तुम्हारे मम्मी पापा इधर कैसे पहुंचे? आत्या तुला स्टुडिओचा ऍड्रेस मेसेज केलाय बघ. त्यांना इकडचा ऍड्रेस कोणी दिला? चिकू आपल्याला लहानपणी शिकवलंय की नाही, ज्ञान वाटल्याने आपल्या ज्ञानात भर पडते. सॉरी तू असं करते. सॉरी ये तो मैंने सोचा ही नहीं. थांब आता बघतोच त्यांनी. बोल. आय एम ओके. बट आय एम नॉट ओके. काय करतोय बाबा? नको ना डॉमिनेट करू. तसा काहीच हेतू नाही. मग काय कसा आहे हे तू? तुझा टाइम वेस्ट नको एवढाच कन्सर्न आहे. खरंच मला एवढी अक्कल नाहीये का बाबा? मी इतका रिस्पॉन्सिबल वाटतो तुला? तसं नाही पण मग कसं आहे? आपल्या घरात 2 VHS च्या टेप्स मिळतात. त्या टेप्स आपल्या आई वडिलांच्या लग्नाच्या आहेत म्हटलं, त्यात आपल्या आई वडील कसे दिसतात इतकं बघायचं होतं मला. इतकं सिंपल आहे. त्यातही तुला स्वतःची मतं लावायची का? म्हटलं तरी इतकी साधी गोष्ट आहे, पण ते आपण केल्याने आपल्याला एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट येणार असेल तर काय हरकत आहे बाबा? शिक्षण केलं तुझ्या मनाचं, करिअर करतोय तुझ्या मनाचं, घरातली गाडी आहे पण ती चालवायची नाही, मान्य एक्सेप्ट केलं. मग ते इतक्या लहानशा गोष्टीत पण तुला इंटरफेअर करायचंय का? आता 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 घरी जा. मी काय म्हणतो पप्प्या, आपण पण जाऊया का स्टुडिओला? कशाला? आय फील संपू नीड्स मी यार. चुप चुप एकदम चुप. मला माहितीये आत्या आणि चिकू सोबत असताना संपू डझंट नीड मी. चायनीज खायला जाऊया का? खड्ड्यात जा. काय ग संपे, चय का चलत बो चस्तीलो चौग चघे दो. नेहमी सांगते ना तुम्हाला त्याच्या मागे लागू नका म्हणून. तू चैकू चकान. संपे दिवसभर कुठे होतीस ग तू? तर त्याचं इथे का संबंध? अगं तुला फोन करून करून नाकी 9 आले माझ्या. तो विषय जरा डीप आहे. आपल्या रात्रीच्या रिव्ह्यू मध्ये सांगते. काय ग? काय चालतं काय इथे? इथे एडिटिंग चालतं. तुला बघायचं आहे? हाँ हाँ वो सब तो ठीक है, नो प्रॉब्लम. हाँ दिसन कळत जाई, सांज रेंगाळून राही, क्षण एकही न जाला तुझी आठवण नाही, दिसन कळत जाई. कमल
माय पेरेंट्स. नाईस टू मीट यू. आम्हालाही आनंद वाटला. मुलगा खूप दिवसांपासून मेहनत घेतोय. म्हटलं बघू त्याला काही मदत लागली तर. हो. चाललेत प्रयत्न. या ना, बसा ना प्लीज. आमचा कन्सर्न हा आहे की मुलगा जितक्या लवकर मोकळा होईल तितकं बरं. बरीच तयारी बाकी आहे ना. तुला काय बोलायचंय? तू काय बोलला? अरे घरी जा. चला जाऊ. अच्छा तर मग निघतो आम्ही. तुमचं चालू द्या. येस सर, थँक्यू सो मच. छे आम्हीच आभारी आहोत. आता काय ऑलमोस्ट झालंय सगळं. लवकरच फ्री होईल हे रंब. थँक्यू. थँक्यू. चला चल. छोटे, आज बहुत टायर्ड लग रहा है यार. हे उद्या करूया. काय झालं? तुला माझे पेरेंट्स आलेले आवडले नाही का? अरे नथिंग लाईक दॅट. खूप दिवसांनी हार्टब्रेकची स्टोरी सांगितली ना. हार्टब्रेक असा डोळ्यासमोर उभा राहिला. तुटताना तुटतो सांगना निघताना आँखों में बसे हो तुम. विद्यू, तुला माहितीये तू किती फोटोजेनिक आहेस. तरी सगळं काही मला कळत नाही ना पवन. तुला आवडतं म्हणून मी फोटो काढून घेते. आपला स्वतःचा स्टुडिओ होईल ना तेव्हा हे सगळे फोटो लागणार आहेत तिथे. बाबांना भेटायला येशील तेव्हा हे असे आवाज काढू नकोस. कमल, लवकरात लवकर बाबांना येऊन भेट ना. भेटायचं तर आहेच ग, पण अजून थोडं सेटल व्हायला हवं की नको. स्वतःचा स्टुडिओ झाला ना की भेटू. म्हणजे आपली पण पोझिशन जरा स्ट्रॉंग असेल ना. बाबांचं तसं काही नाही. तू ये. नमस्कार सर. नमस्कार. मी कमलेश पाटील. काय करता? सर फोटोग्राफर आहे. फोटोग्राफर? अरे रे रे रे. बर, राहता कुठे? सर अच्छा, विलेपार्ले. तुम्ही पण विलेपार्ले? नाही सर, विलेपार्ले नाही, विरार. विरारला राहतो मी. विरार? इतकी वर्ष कुठे होतास? काय करत होतास? कसा राहत होतास? काहीच माहित नव्हतं मला. मी तुझी गुन्हेगार आहे. मी पण तुला पुन्हा शोधण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. मला तुला कधीच त्रास द्यायचा नव्हता. मी तुला तुझं ऐकायला हवं होतं. खरी सांगण्याची घाई करायला नको होती. पण खरंच सांगते, मी बाबांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण त्यांच्या समोर माझं काही चालण्याचा प्रश्नच नव्हता. विद्युले, मी तेव्हा 25 वर्षांचा पण नव्हतो ग. थोडा वेळ हवा होता अजून.
मला तेव्हाही फुल कॉन्फिडन्स होता मी नक्की यशस्वी होईन. मला तुझ्याबद्दल काहीच शंका नव्हती रे कमल, पण मला खरंच माफ कर. अरे तो बघ कमलेश भाई, चल जरा हाय बोलून जाऊया. अरे कमलेश भाई कशात? जयदीप केळकर. ओ काय शार्प मेमरी आहे तुमची. तुला तर मी विसरू शकत नाही रे. थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट्स. अरे पक्काओ, तुझ्यामुळे काय काय झालं माहितीये. माझं नाव आहे संपदा इंगळे आणि हा माझा आत्तेभाऊ हेरंबो. आम्हाला तुमचा रेफरन्स जयदीप केळकर होता. कमल आमच्याकडे ह्या 2 VHS आहेत आणि आम्हाला ह्यातला कॉन्टेंट बघायचं. तुझी लव्ह स्टोरी कंटिन्यू कर. आपली लव्ह स्टोरी काय यार, आपली लव्ह स्टोरी एकदम सिंपल आहे. इतकी वर्ष कुठे होतास? मी तुझी गुन्हेगार आहे, मला खरंच माफ कर. ओ सॉरी, मी तुम्हाला त्या दिवशी रात्री खूप उशिरा कॉल केला, पण माझ्या फियांसेला ना VHS साठी अर्जंट सोल्युशन हवं होतं आणि मला तिला इम्प्रेस करायचं होतं, म्हणून मी ए त्या दिवशी तू जेव्हा कॉल केला ना, मी 4 पेक डाऊन होतो, म्हणून पिंटॅक मध्ये तुला त्या VCR साठी हो बोललो. नॉर्मल असतो ना तर कधीच हो बोललो नसतो. कमलेश भाई, तरी मी जयदीपला सांगत होतो एंगेजमेंटला फोटो व्हिडिओ कॅन्सल नको करू म्हणून. तुला विचारलं? अहो कमलेश भाई, प्रीवेड आपलं कन्फर्म आहे. पाहिजे तर मी आता पण तुम्हाला ऍडव्हान्स ट्रान्सफर करू शकतो. चिंदी समजला का रे? अरे मग कमलेश भाई झालंय काय, धुलाईवर धुलाई करताय. सॉरी 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 सॉरी. दुनिया गोल असते माहितीये ना, पण इतकी पण गोल असू नाही रे. पैसे देऊन टाक. काय चक्रम माणूस आहे हा. काय 4 भिंतींच्या आडोश मागे घडतात मातीच्या चुलीमध्ये. प्रत्येक वास्तूत खूप वितळलंय. पदोपदी जिथे रामा आहे, रुसवे फुगवे नखरे आहे. इथे नात्यांचे कोलाज आहे. प्रेम जिव्हाळा गोंधळ आहे. कधी वादविवाद, कधी गैरसमज. वसुधैव कुटुंबकम.